Hello everyone. Welcome to the lecture of Environmental Studies. Our course code is 22447. The lecture is conducted by Mr. Y.N. Pawar. This lecture is for second year diploma courses, production, mechanical engineering, civil engineering and electrical engineering. In this lecture, we are going to see our topic energy conservation. To satisfy our topic, we are going to see our CO2, that is course outcome 2 is select alternative energy resources for engineering practices, and our unit outcome 2E is select appropriate solution of efficient use of energy. This is the last topic of second unit. So let's see the concept map of today's lecture. What we will learn today. Learning objective or key takeaways are knowledge about global use and future demand of energy, understand about various methods of energy conservation. Contents: present global energy use and future demands, and another content is energy conservation methods. So let's see the concept of here. Those are the energy sources, present global energy uses, global energy future demands, energy conservation and energy strategies for sustainable world. So in previous lecture we see what are the main energy sources. There are two types of sources, that are the renewable energy sources and non-renewable energy sources. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मध्ये कुठले कुठले एनर्जी सोर्सेस होते ते आपण पाहिलेले. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे सोलर एनर्जी, बायोगॅस एनर्जी, बायोमास एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल, जिओथर्मल एनर्जी असेल, हायड्रो पॉवर एनर्जी असेल. मग ह्या ज्या एनर्जीज आहेत, आता सोलर एनर्जी जर एक्झाम्पल पाहिलं, त्याचे काही ऍडव्हान्टेजेस होते, काही डिसएडव्हान्टेजेस होते. ऍडव्हान्टेजेस इन द सेन्स मीन्स व्हॉट, हा कुठल्याही प्रकारचं एन्व्हायरमेंटला हार्मफुल इफेक्ट करत नाही, ग्रीन हाऊस वगैरे प्रोड्यूस करत नाही, याच्यासाठी कुठले गॅसेस वगैरे किंवा जे फ्युएल वगैरे असतात त्याची गरज पडत नाही. हे त्याचं ऍडव्हान्टेजेस होतं. डिसएडव्हान्टेजेस काय होतं, ही एनर्जी आहे ती फक्त सिजनली आणि डे टाइम वरती अवेलेबल असते. सिजनेबल म्हणजे जर आपल्या इकडे जर मान्सून वगैरे असेल, पावसाळा वगैरे असेल, तर ही एनर्जीची जी एफिशियन्सी ही खूपच कमी होऊन जाते. क्लाउडी सीझन वगैरे असेल, क्लाउड्स वगैरे असेल तरी पण त्याचा इम्पॅक्ट पडतो. दुसरे डिसएडव्हान्टेजेस असं आहे की रात्रीच्या वेळेस ही एनर्जी आपल्याला, हा जो प्लांट आहे किंवा ही जी एनर्जी टोटली अनअवेलेबल होऊन जाते. दुसरं होतं बायोमॅस एनर्जी. बायोमॅस एनर्जी मध्ये काय करतो, जे डिग्रेडेबल एन्व्हायरमेंट मधले वेस्ट असेल त्याचा वापर करून आपण काय करत असतो, एनर्जी क्रिएट करत असतो. हे एनर्जीचे काही ऍडव्हान्टेजेस आहे, डिसएडव्हान्टेजेस आहे, ते प्रिव्हियस लेक्चरला आपण पाहिलेले. ऍडव्हान्टेजेस इन द सेन्स मेथड, एन्व्हायरमेंट आपलं क्लीन आणि हेल्दी ठेवलं जातं, कारण की सर्व वेस्ट आपण एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी वापरतो. पण बायोमॅसचं थोडंसं डिसएडव्हान्टेजेस काय होतं, हा काही काही काय करतो, गॅसेस वगैरे प्रोड्यूस करतो, याचे स्मेल वगैरे जे असतं, तिथे प्लांट असेल तर त्याचं डिग्रेडेशन होतं, विघटन झाल्यामुळे काही स्मेल्स वगैरे तयार होतात, तेवढं पुरतं ते थोडंसं ऍटमॉस्फिअर पोल्यूट होऊन जातं. नेक्स्ट होतं विंड एनर्जी. रिन्युएबल मध्ये विंड एनर्जी मध्ये काय पाहिलं होतं आपण, जे विंड टर्बाइन्स वगैरे असतात त्याच्यापासून काय करतो आपण, विंड एनर्जी क्रिएट करतो. ह्या विंड एनर्जीचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. ते कुठले कुठले होते, विंड एनर्जीचं महत्वाचं डिसएडव्हान्टेजेस होतं की हा एन्व्हायरमेंटला कुठल्याही प्रकारे पोल्यूट करत नाही, इम्पॉर्टंट. यामुळे आपलं एन्व्हायरमेंट काय राहतं, हेल्दी राहतं. दुसऱ्या याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय होतं, जसं सोलर एनर्जी आहे ही सिजनेबल एनर्जी होती, तसं विंड एनर्जीचं नसतं. विंड एनर्जी आपल्याला कोणताही मोसम असू द्या, रेनी सीझन असेल, विंटर असेल, समर असेल, त्याच्यामध्ये अवेलेबल राहतो. डे नाईट 24 आवर अवेलेबल आहे, 12 महिने अवेलेबल असते. त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय, की विंड जे आहे ते आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, की कुठल्या वेळेस किती एनर्जीचे जनरेशन होणार आहे ते आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, कारण ते अनसर्टन असते, त्याच्यावरती आपला कंट्रोल नसतं. दिस इज द मेजर डिसएडव्हान्टेजेस ऑफ विंड एनर्जी. त्याच्यानंतर याची जी कॅपिटल कॉस्ट असते ते पण खूप काय असते. आणि दुसरा इम्पॉर्टंट ड्रॉबॅक आहे एनर्जीचा, विंड एनर्जीचा, की हे जे पॉवर प्लांट्स असतात विंड एनर्जीचे, ते एकदम रुरल एरियामध्ये सेट केलेले असतात. त्यामुळे तिथून जी एनर्जी जनरेट होते ती एनर्जी पॉवर ट्रान्समिशन लाईन पर्यंत ट्रान्सपोर्ट करून आणावी लागते. त्याच्यामध्ये पण लॉसेस वगैरे होतात आणि त्याचा जो कॉस्ट असतो तो खूप हाय असते. दिस इज द अनदर डिसएडव्हान्टेजेस ऑफ रिन्युएबल एनर्जी. नेक्स्ट होतं जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल एनर्जी मध्ये आपण पाहिलं होतं, जे पृथ्वीची जी हीट आहे, पृथ्वीच्या गाभ्यामध्ये जी हीट आहे त्याचा वापर करून आपण काय करतो, एनर्जी तयार करतो. ही जी एनर्जी
याच्यामध्ये हॉट स्प्रिंग्स वगैरे असतील, व्हॉल्कॅनिक इरप्शन वगैरे ज्या ठिकाणी होतं, ज्वालामुखी ज्या ठिकाणी सक्रिय आहे त्या ठिकाणी आपण काय करतो, हे प्लांट सेटअप वगैरे करतो आणि त्याच्यापासून एनर्जी आपण क्रिएट करत असतो. याचे पण काही ऍडव्हान्टेजेस आहे, काही डिसएडव्हान्टेजेस आहे. ऍडव्हान्टेजेस इन द सेन्स मीन्स व्हॉट, यासाठी आपल्याला कुठलाही फ्युएल वगैरे खर्च करावा लागत नाही. त्याच्यानंतर दुसरं डिसएडव्हान्टेजेस जर पाहायचं म्हणलं तर हे जे प्लांट्स असतात एक स्पेसिफिक एरियामध्येच आपल्याला काय करावं लागतात, सेटअप करावं लागतात, कुठेही सेटअप करू शकत नाही. ज्यावेळेस आपण ड्रिलिंग वगैरे करत असतो त्यावेळेस काय होतं, थोडंसं ज्याच्यामध्ये पृथ्वीच्या गाभ्यातले जे गॅसेस वगैरे ते ऍटमॉस्फिअरला रिलीज होतात, ते एक याचे डिसएडव्हान्टेजेस आहे. दुसरं आहे की ज्या ठिकाणी व्होल्कॅनिक इरप्शन होतं, ज्वालामुखी वगैरे सक्रिय असतात, त्या ठिकाणी अर्थक्वेक होण्याचा जो धोका आहे तो खूप जास्त प्रमाणात असतो. त्याच्यामुळे हे जे प्लांट्स आहेत हे आपल्याला सेफ्टी कन्सिडर करूनच एस्टॅब्लिश करावे लागतात. आणि याची जी कॅपिटल कॉस्ट असते ती खूप हाय असते. इवन द रनिंग कॉस्ट इज व्हेरी लो बट कॅपिटल कॉस्ट इज व्हेरी हाय. आणि लास्ट वन इज अ हायड्रो पॉवर एनर्जी. हायड्रो पॉवर एनर्जी इन द सेन्स मीन्स ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. एव्हरीवन नो हायड्रो पॉवर एनर्जी मध्ये काय केलं जातं, मोठे मोठे डॅम्स वगैरे कन्स्ट्रक्ट केले जातात. जे पाणी असतं, वाहणारं पाणी, ते स्टोअर केलं जातं. त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. त्यानंतर पेन स्टॉक जो असेल त्या पाईपच्या साहाय्याने खाली आणलं जातं, त्याच्यामध्ये ते कायनेटिक अँड प्रेशर एनर्जी, त्या एनर्जीचा वापर करून आपण काय करतो, मेकॅनिकल एनर्जी, आणि मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्टर करतो आपण इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये विथ द हेल्प ऑफ अल्टरनेटर ऑर जनरेटर. हे असते हायड्रो पॉवर एनर्जी. मग याचे ऍडव्हान्टेजेस काय, दिस इज द क्लीन एनर्जी सोर्स. हा कुठल्याही प्रकारे एन्व्हायरमेंटला पोल्यूट करत नाही, याच्यासाठी कुठलेही फ्युल वगैरे लागत नाही, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करत नाही. याचे डिसएडव्हान्टेजेस काय होते, याची कॅपिटल कॉस्ट. ज्यावेळेस एखादा डॅम वगैरे कन्स्ट्रक्ट करायचा असेल त्यासाठी कॉस्टिंग खूप जास्त लागतं. त्यासाठी लँडची जी एरिया वगैरे असतो तो पण खूप जास्त लागतो. दुसरं याचं इम्पॉर्टंट पॅरामीटर होतं की हे जे आहे ड्रॉट एरियामध्ये वगैरे, किंवा ज्या वर्षी ड्रॉट वगैरे मध्ये दुष्काळ वगैरे पडेल त्यावेळेस हे प्लान असतात हे इनएक्टिव्ह होऊन जातात. याचे मेजर डिसएडव्हान्टेजेस वगैरे होते. हे झालं आपलं रिन्युएबल एनर्जीचं. दुसरी एनर्जी सोर्सेस आपला नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. नॉन रिन्युएबल मध्ये कुठले कुठले आहेत आपले, फॉसिल फ्युल, ऑइल असेल, कोल असेल, नॅचरल गॅस असेल, न्यूक्लिअर असेल. मग याचे पण काही ऍडव्हान्टेजेस आहे, डिसएडव्हान्टेजेस आहे. आता याच्यामध्ये काय होतं, याचं मेजर डिसएडव्हान्टेज आहे नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस विच पोल्यूट्स एन्व्हायरमेंट. दॅट्स वाय वी आर शिफ्टिंग टुवर्ड्स रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आता हे जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस पाहिले याच्यामध्ये कुठलाही पॅरामीटर एन्व्हायरमेंटला इम्पॅक्ट करत नाही, एन्व्हायरमेंटला हार्मफुल नाही. पण जे नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे त्याचे ऍडव्हान्टेजेस ऍज कम्पेअर टू रिन्युएबल पेक्षाही जास्त आहेत, परंतु त्यांचा एकच मेजर ड्रॉबॅक आहे, विच क्रिएट्स पोल्युशन, which cannot keep our environment healthy, and this is why we are going to find alternative energy sources. मग नॉन रिन्युएबल मध्ये कुठले कुठले, समजा पहिला आपण फॉसिल फ्युल्स वगैरे पाहिजे. मग फॉसिल फ्युल्सचा ज्यावेळेस आपण वापर वगैरे करतो त्याच्यामध्ये कुठले कुठले, फॉसिल फ्युल्स मध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, हे काय करतात, ऑटोमोबाईल सेक्टर आपण पाहतो साधारणतः 99.99% च्या व्हेकल्स आहेत ते फॉसिल फ्युल सोर्सेस वर्क करतात. हार्डली 0.01% आता मार्केटमध्ये ई व्हेकल्स आलेले आहेत ते इलेक्ट्रिसिटीवरती वर्क करतात. मग याच्यामध्ये जे पोल्युशन वगैरे होतं, जे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असेल, कंपनीमध्ये वगैरे असेल, हे जे पोल्युशन आहे हे कंट्रोल करण्याची फार जास्त आवश्यकता आहे. मग त्यासाठी काय करतो, आता जे पोल्युशन कंट्रोल होतं आपल्याला माहिती असेल पीयूसी, पोल्युशन कंट्रोल कंट्रोल, व्हेकलचे सर्व्हिस पाहिलेले असेल, पीयूसी आपण काढतो. पोल्युशन अंडर कंट्रोल काय असतं, त्याच्यामध्ये आपल्याला पर्सेंटेज दिलेलं असतं. कधी त्याची जर रिसिप्टली पाहिली त्याच्यावरती सीओएक्स, एनओएक्स, सल्फरचं पर्सेंटेज असतं त्याच्यावरती लिहिलेलं. हे जे आहेत, हे जे गॅसेस आहेत ऑटोमोबाईल मधून बाहेर पडणारे, CO2 असेल, हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रॉब्लेम्स वगैरे येत आहेत. जे आपले पोलार रिजन्स आहेत त्याच्यावरती जो आईस वगैरे ते मेल्टिंग वगैरे होत आहे, ते फॉसिल फ्युल्समुळे होत असतो. कोलमुळे तसंच आहे, कोलमुळे तोच प्रॉब्लेम्स होत असतो. ऍसिड ट्रेन असेल, नॅचरल गॅसमुळे तिचे प्रॉब्लेम येते, न्यूक्लिअरमुळे प्रॉब्लेम येते. न्यूक्लिअरमुळे ऍक्च्युअली एअर पोल्युशन वगैरे होत नाही, पण त्याचं जे वेस्ट डिस्पोजल वगैरे असतं किंवा रेडिओ ऍक्टिव्हिटी असते ती खूप मोठ्या प्रमाणावर असते. ओके, त्यामुळे हे जे एनर्जी सोर्सेस आहेत ते आपण काय करतो, अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कडे शिफ्ट करतो. ओके, हे आपले मेन एनर्जी सोर्सेस होते, रिन्युएबल एनर्जी आणि नॉन रिन्युएबल एनर्जी. हे जे दोन सोर्सेस आहे हे पूर्ण जे जग आहे त्याला एनर्जी सप्लाय करतायत की जग चालण्यासाठी. इट सप्लायज द एनर्जी नीडेड टू रन द वर्ल्ड. ओके, तर आपण आता पाहूया की याचं जे हे होतं प्रेझेंट ग्लोबल
प्रेझेंट ग्लोबल एनर्जी यूज जो होता 2018 साली काय होता, स्टॅटिक पॉलिसी काय त्यांच्या 40 साठी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2040 पर्यंत काय काय असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पाय चार्ट दिसतोय. पाय चार्ट वरून तुम्हाला समजू शकतं की कुठले कुठले एनर्जीचं पर्सेंटेज जे आहे ते 2018 साली किती होते. Energy consumption in developing countries is only 1/10 of that in developed countries. जे डेव्हलप कंट्रीज, ओके, त्यांच्यामध्ये जेवढी एनर्जी तयार होते त्याच्या 10% सुद्धा एनर्जी डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये तयार होते. कोल अँड नॅचरल गॅस वेअर द मोस्ट युज्ड एनर्जी फ्युएल्स फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. एक्झॅक्टली सर्वांना माहिती, थर्मल पॉवर प्लांट प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण पाहिलेले. थर्मल पॉवर प्लांटने काय करतो आपण, इलेक्ट्रिसिटी तयार करत असतो. त्याच्यामध्ये कोळशाचा वापर तयार करतो आपण वॉटरला हिटिंग करण्यासाठी, त्याची स्टीम तयार करण्यासाठी. द वर्ल्ड इलेक्ट्रिक कंझम्पशन वॉज 18,608 tons of watt hour in 2012. Sorry, thousands of watt hour in 2012. In 2018, the total world energy came from 64% fossil fuels, 10% nuclear and 10% renewable, hydro, wind, solar, geothermal combined. आता 2018 साली आपण पाहतो, या डायग्राम मध्ये पाहूया की कुठले कुठले जे सोर्सेस होते आपले त्यांचा कुठल्या कुठल्या प्रमाणावरती वापर केला गेला आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया 38 पासून. जे टोटल एनर्जी क्रिएशन झालं होतं 2018 साली, त्याच्यामध्ये 38% जे कॉन्ट्रीब्युशन होतं ते कोलचं होतं. म्हणजे आउट ऑफ 100 38% ची एनर्जी ही फक्त कोळशाचा वापर तयार करण्यात आली होती. आता जेवढा मोठ्या प्रमाणावर कोळशाचा वापर होणार तेवढ्या मोठ्या प्रमाणावर एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होणार, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रीन हाऊस गॅसेस वगैरे तयार होणार. हे जे आहे हे आपल्याला काय करायचे, पुढचे जे पॉलिसी त्याच्यामध्ये कमी कमी करत जायचे. 38% आपण पाहिलं कोलचं होतं, 23% होतं ते कशाचं होतं, नॅचरल गॅसचं होतं, 3% होतं ते कशाचं आहे, ऑइलचं आहे, आणि याच्यामध्ये पाहतो आपण 10% आहे न्यूक्लिअरचं. सर्वांची कंबाईन जरी टोटल केली तर साधारणतः 74% पर्यंत, म्हणजे 75% अप्रॉक्सिमेट धरूया आपण, 75% पर्यंत जे एनर्जी आपण ज्याच्यापासून ऍब्स्ट्रॅक्ट करत होतो ते जे एनर्जी सोर्सेस होते ते एनर्जी सोर्सेस होते नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण काय करत होतो, त्या सोर्सेसचा वापर करून एनर्जी ऍब्स्ट्रॅक्ट करत होतो 75% पर्यंत. राहिलेले 16% कुठले, हायड्रो असेल 16% हायड्रो पासून घेतोय, 2% सोलर पासून आहे, 5% विंड पासून आहे, आणि 3% अदर रिन्युएबल सोर्सेस आहे. मग त्याच्यामध्ये जिओथर्मल टिटल वेव्हज वगैरे येत असतील. म्हणजे 2018 साली 25% फक्त एनर्जी कन्झर्वेशन होत, एनर्जीचं जे गेनिंग होतं ते फक्त नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस होते 25%. 75% अप्रॉक्सिमेटली जे होतं ते नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस पासून आपण अचीव करत होतो. म्हणजे ह्या सिनेरिओ मध्ये आपण समजू शकतो की किती मोठ्या प्रमाणावरती एनर्जीचं जे कन्झर्वेशन आपण म्हणतो जे करणे आवश्यक आहे ते होत नव्हतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण पोल्युशन वगैरे करत असतो. जसं आपण पाहिलं कोल कॉजेस पोल्युशन, नॅचरल गॅस कॉजेस पोल्युशन, ऑइल कॉजेस पोल्युशन. मग आता स्टेटेड पॉलिसी काय केल्या होत्या आपण 2040 साठी, म्हणजे आपण ठरवून घेतो 2018 साली आता आपण हे करतोय, पुढील 22 वर्षामध्ये आपल्याला हे चेंजेस करायचे. आपण पाहूया की त्यांनी ज्या पॉलिसीज आहेत त्या कशा ठरवलेल्या. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण 2018 साली 38% पर्यंत आपण कशाचा यूज करतो, कोलचा. 2040 पर्यंत आपल्याला तो यूज आणायचा 25% वर. आता 38% वरून 25% वरती आलं तर बाकीचे जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत त्यांचा वापर डेफिनेटली आपल्याला काय करावं लागणार, इन्क्रीज करावं लागणार. मग हे जे 75% जे कॉन्ट्रीब्युशन होतं कोलचं असेल, नॅचरल गॅसचं असेल, ऑइल आणि न्यूक्लिअरचं असेल ते आपल्याला कमी करायचंय. आणि जे हायड्रो, न्यूक्लिअर, सोलार, विंड आणि अदर जे असतील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला 2040 पर्यंत काय करायचंय, इन्क्रीज करायचं. आपण पाहूया त्यांनी पॉलिसीज काय सेट केलेले आहेत 2040 पर्यंत. कोलचं पर्सेंटेज केलेले त्यांनी 25%, म्हणजे साधारणतः 13% आपल्याला काय करायचं 2040 पर्यंत कोलचं जे पर्सेंटेज ते काय करायचं आपल्याला रिड्यूस करायचं. नॅचरल गॅसचं किती होतं, 23 होतं, ते आपण 1% ठेवलेले, ते 22% वरती आणलेले. ऑइलचं 3% होतं ते 1% आणलेले. CCUS मीन्स
कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज. त्याच्यानंतर न्यूक्लिअरचं किती होतं 10%, ते आपण 2% ने रिड्यूस करून 8% वरती सेट केलेलं आहे. हायड्रोचं पण काय केलेलं आहे 16% वरून 15% आलेले. तर मेजर जे रिसोर्सेस ते आपण इन्क्रीज केलेले, जसं की सोलार फोटोव्होल्टिक सेल 2% होतं 2018 साली, 2040 पर्यंत आपल्याला 11% वरती न्यायचे. विंडचं 5% होतं 2040 पर्यंत आपल्याला ते 13% वरती न्यायचे. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये 8%नी, सोलार मध्ये आपल्याला 9%नी इन्क्रीमेंट करायची. आणि जे अदर सोर्सेस होते आधी 3% होते, आपल्याला 5% इन्क्रीज करायचे. हे आपल्या स्टेटेड पॉलिसीज झाल्या. पण जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट पाहिजे असेल, एन्व्हायरमेंटला अजिबात हार्मफुल इफेक्ट न पोहोचवता, तर त्यासाठी जो गोल अचीव्ह करायचा तो आपण पाहिजे तो एक्झॅक्टली कसा असणार. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं आपल्या 40%, 38% वरून आपल्याला पॉलिसी आपली 25%, पण ऍक्च्युअली किती गरज आहे आपल्याला ते 4% वरती आणायची. 38% वरून डायरेक्टली 4% वरती कशाचं कन्झम्पशन झालं पाहिजे आपलं कोलचं. नॅचरल गॅसचं डायरेक्टली 12% वरती आलं पाहिजे, 23% वरून 12% पर्यंत. ऑइलचं 3% पासून डायरेक्टली 0.4% वरती आलं पाहिजे. ते आपल्या पॉलिसी CCUS मग हे सांगितलं. कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज याचं जे पर्सेंटेज आहे आपल्याला ते 5% पर्यंत इन्क्रीज करायचंय. न्यूक्लिअरचं 11% पर्यंत इन्क्रीज करायचंय. आणि बाकीचे जे सोर्सेस आहेत जसं की हायड्रो असेल ते 18% यूज करू शकतो, सोलार फोटोव्होल्टिक असेल 19%, विंड असेल 21% आणि अदर रिन्युएबल्स 9% पर्यंत आपल्याला यूज करायचे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे ह्या दोन जर डायग्राम पाहिल्या आपण, आपल्या ज्या पॉलिसी आहेत आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत दोन्हीमध्ये एवढा मोठा फरक आहे. एवढी मोठी आपल्याला अचिव्हमेंट करायची कशासाठी, आपलं एन्व्हायरमेंट हेल्दी ठेवण्यासाठी. जर आपण आपलं एन्व्हायरमेंट हेल्दी ठेवलं तर फ्युचर जनरेशन जे आहेत त्या इझिली सर्व्हाइव्ह करतील, त्यांना जी एनर्जीची डिमांड आहे ती व्यवस्थित फुलफिल केली जाईल. आणि जे प्रॉब्लेम्स वगैरे होत आहेत सध्या आपण पाहतो, ग्लोबल वॉर्मिंग असेल, ऍसिड रेन असेल, ओझोन लेअर डिप्लेशन असेल, हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी मदत होईल. किंवा जेव्हा आपण रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जे आहेत त्यांचा वापर करण्यास सुरुवात करणार आहोत. आणि हे आपण आपल्यापासून पण सुरुवात करू शकतो. म्हणजे आपण काही हायड्रो पॉवर प्लांट वगैरे सेटअप नाही करू शकत, पण ऍटलिस्ट आपण सोलार पॉवर सेटअप करू शकतो. जे आपली घराची जी गरज आहे, जी होम डिमांड आहे तेवढी तर आपण फुलफिल करू शकतो. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेले आहे सोलार पॉवर प्लांटचं सेटअप करायचं असेल 3 टाईप कुठले कुठले आहेत त्याचे, ऑफ ग्रिड प्लांट असेल, ऑन ग्रिड प्लांट असेल आणि हायब्रिड प्लांट असेल. द डिपेंड्स ऑन त्याच्यावरती आपण कुठून तरी आपल्या ऍटलिस्ट सुरुवात करू शकतो. त्याच्यानंतर बायोमास एनर्जी असेल त्याच्यासाठी आपण कॉन्ट्रीब्युशन वगैरे ठेवू शकतो. ओके, हे झालं आपलं प्रेझेंट ग्लोबल एनर्जी युजेस. आता पुढे पाहूया ग्लोबल एनर्जीची फ्युचर डिमांड काय. वर्ल्ड प्रायमरी एनर्जी डिमांड इन्क्रीज बाय 1.6% per year on an average. जसं जसं पोल्युशन इन्क्रीज होत जाते, as increasing the pollution, sorry, while increasing the population of human beings, the energy demands goes increasing by 1.6% per year. जशी जशी लोकसंख्या वाढत जाते तशी तशी एनर्जीची डिमांड पण वाढते. एनर्जीची डिमांड मग कशी वाढते, जशी जशी लोकसंख्या वाढेल तसं तसं ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीची गरज पडणारी, इलेक्ट्रिसिटीची गरज पडणारी, ह्युमन कम्फर्टसाठी जे बाकीचे पॅरामीटर्स असतील त्याची गरज पडणारी. त्याप्रमाणे दरवर्षी जे प्रिव्हियस आहे त्याच्यापेक्षा 1.6% ऍव्हरेज डिमांड इन्क्रीज होते. The Energy Information Administration EIA recently released its latest International Energy Outlook. Its forecast from 2012 out to 2040 is as follows. जी एनर्जी इन्फॉर्मेशन ऍडमिनिस्ट्रेशन होतं त्यांनी एक आउटलुक जारी केलेलं आहे 2012 पासून 2040 पर्यंत एनर्जीची डिमांड आहे ती कशी वाढणार आहे. आपण पाहूया कुठल्या कुठल्या डिमांड वरती काय काय परिणाम होतो. पहिली डिमांड आहे डिमांड ऑफ ऑइल. Oil is the most important and most highly consumed source of energy in the world. The demand of oil in 2040 will be increased from 85 million barrel to 106 million barrel per day. म्हणजे आपण पाहू शकतो की आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये काय पाहिलेले की आपल्याला ऑइलचे जे कन्झम्पशन आहे 3% पासून 0.4% पर्यंत न्यायचे जर एन्व्हायरमेंट हेल्दी ठेवायचं असेल तर. आणि आपल्या पॉलिसीनुसार आपण 1% ठेवायचा प्रयत्न करतोय, पण ऍक्च्युअली ते किती ठेवायला पाहिजे 0.4. पण इथे काय सांगितलं त्यांनी, ऑइलची डिमांड कमी होण्याऐवजी वाढत जाणार. किती, 85 मिलियन बॅरल लागतात एका दिवसाला, तर ते 106 मिलियन बॅरल पर डे एवढी हाय होणार आहे ऑइलची डिमांड.
म्हणजे आपण विचार करू शकतो की आपण एन्व्हायरमेंटला हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करतोय की अजून पोल्यूट करण्याचा प्रयत्न करतोय. एवढी मोठी डिमांड आहे ती आहे ऑइलची. दुसरी डिमांड पाहूया, डिमांड ऑफ कोल. कोळशाच्या वरती काय इफेक्ट होणार. It is the second most available source of energy in the world and is highly used in power generation. Coal ranks quite low in terms of consumption. It demands increase to 26%. आता कोळशाच्या आपण खाली वगैरे पाहू. कोळसा हा मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध असणारा नैसर्गिक सोर्स आणि सर्वात जास्त तो पॉवर जनरेशन साठी वापरला जातो. पॉवर जनरेशन इन द सेन्स मीन्स टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. त्याची जी डिमांड आहे 26% इन्क्रीज होणार आहे कधीपर्यंत 2040 पर्यंत. म्हणजे आपण पाहतो जे नॉन रिन्युएबल सोर्स त्याची डिमांड हळूहळू वाढत चाललेली आहे. पुढचा आहे डिमांड ऑफ नॅचरल गॅस. त्याच्यामध्ये पाहू, इट हॅज बीन द एनर्जी सोर्स विथ हायेस्ट rates of growth in recent years. Consumption of gas has been increased to 22%. 2012 सालापासून जर पाहिलं तर त्याची जी डिमांड आहे ती किती वाढत गेलेली 22% पर्यंत नॅचरल गॅस. आता रिन्युएबल एनर्जी सोर्सेस त्याच्यामध्ये काय फरक पडतो तो आपण पाहूया. The demand for renewable energies will more than double by 2040, largely backing out of coal. Hydroelectric power will remain the largest single source of renewable energy, accounting for their half of renewable energy output in 2004. आता रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं सोलार असेल, विंड असेल, जिओथर्मल असेल, टिडल असेल आणि बाकीचे जे एनर्जी सोर्सेस आहेत त्याची जी रिक्वायरमेंट आहे त्याची जी डिमांड आहे 2040 पर्यंत डायरेक्टली डबल होणार आहे. कोळशाची जशी जशी डिमांड कमी होत जाईल तशी तशी याची डिमांड वाढत जाणार आहे. आणि हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर ही जी असेल 2040 पर्यंत हा एकमेव असा सोर्स असेल की त्याची जी डिमांड आहे ती सर्वात जास्त असणार इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी 2040 पर्यंत. न्यूक्लिअर बद्दल पाहूया. टू द न्यूक्लिअर. न्यूक्लिअरचा जो फॉरकास्ट आहे त्याची जी ग्रोथ आहे ती 87% आहे. Its overall share of demand, however, it expected to move from a bit more than 4% in 2010 to not quite 6% in 2040. आता न्यूक्लिअरचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय? न्यूक्लिअरमुळे ऍक्सिडेंट्स वगैरे होतात मोठ्या मोठ्या प्रमाणात आपण पाहिले जसे जपानमध्ये झाले होते, फ्रान्समध्ये झाले होते. त्याच्याप्रमाणे त्याचा दुसरा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यापासून जे वेस्ट क्रिएट होतं ते वेस्टचं डिस्पोज करणे हे सर्वात मोठा पॉईंट. त्यामुळे त्याची जी डिमांड आहे ती काय होत जाते कमी कमी होत जाईल. Demand of the other energy sources. World electricity demand increased at the rate of 2.5%. Transportation energy consumption increased by nearly 40% between 2080 and 2050. म्हणजे एनर्जी ट्रान्सपोर्टेशनची जी नीड आहे ती 40% इन्क्रीज होणार आहे 18 ते 50च्या रेंज मध्ये. किंवा फ्युचर मध्ये काय काय होणार आहे जे आपले एनर्जी सोर्सेस आहे त्याचं एक ओव्हरऑल. आता एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे काय करणे त्यांचं संवर्धन करणे, त्यांना प्रोटेक्ट करणे आणि ऍज पर त्यांची रिक्वायरमेंट असेल तेवढाच त्यांचा यूज करणे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो कन्झर्वेशन. व्हाय टू कन्झर्वेट एनर्जी कन्झर्वेशन करण्याची काय गरज आहे. वी हॅव लिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल ऑन अर्थ अँड आवर डिमांड आर कंटिन्युअसली इन्क्रीजिंग डे बाय डे. आपण जे पाहिलं जे एनर्जी सोर्सेस असते कुठले नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस त्यांचे जे रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड आहेत ऑन अर्थ. ते तयार होण्यासाठी पण हजारो लाखो वर्ष द्यावे लागतात तेव्हा ते तयार होत असतात. त्यांची जी डिमांड जशी जशी लोकसंख्या वाढते तशी तशी त्यांची डिमांड पण काय होत चालली वाढत चाललेली. आज आपण पाहतो पूर्वी जर 10-20 वर्षापूर्वी पाहिलं तर घरामध्ये एखादी टू व्हीलर असायची किंवा ती पण नसायची. आजकाल जेवढे पर्सन्स असतील तेवढे टू व्हीलर्स घरामध्ये अवेलेबल आहे म्हणजे एनर्जीची एवढी डिमांड वाढत चाललेली. आजकाल आपण पाहतो विना फॅन्स असतील टीव्हीज असतील प्रत्येकाला आता प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये सेपरेट सेपरेट टेलिव्हिजन सेट्स आहेत, फ्रीज पाहतो आपण, एअर कंडिशनिंग असेल. हे जे आहेत याच्यामुळे काय होतं जशी जशी लोकसंख्या वाढते तशी तशी एनर्जीची डिमांड पण वाढत चालली पण आपल्याकडचे जे सोर्सेस आहेत ते काय लिमिटेड आहे. इट इज पॉसिबल दॅट सम डे मोस्ट ऑफ द नॉन रिन्युएबल रिसोर्सेस विल बी एक्झॉस्टेड. हेज इट इज नेसेसरी टू सेव्ह नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. हे पण शक्य आहे की जेव्हा त्यांची साठे मर्यादित जर असतील तर एक दिवस ते काय येणार आहे संपुष्टात येणार.
जेव्हा ते संपुष्टात येतील, संपून जातील, त्यावेळेस आपल्याकडे फक्त कुठला सोर्स अवेलेबल असणार आहे? नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. त्यामुळे ते संपुष्टात येण्याच्या आधी, कारण की आपण पाहिलेले आहे आतापर्यंत प्रत्येक लेक्चरमध्ये आपण पाहतो की रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचे ऍडव्हान्टेजेस पेक्षा डिसएडव्हान्टेजेस जास्त आहेत. त्यामुळे हे जे एनर्जी सोर्सेस आहेत ते आपल्याला कन्झर्व करण्याची गरज आहे. एनर्जी कन्झर्वेशन इन्क्रीजेस नॅशनल, पर्सनल अँड फायनान्शियल सिक्युरिटी. जर आपण त्यांचं कन्झर्वेशन केलं, जसं पाहतो इंडियाला जे आखाती देश असतील, मिडल ईस्ट कंट्रीज असतील, त्यांच्याकडून फ्युएल बाय करावं लागतं, विकत घ्यावं लागतं. त्यासाठी भरपूर पैसा आपण त्यांना पे करत असतो. ज्यावेळेस आपण याचं कन्झर्वेशन वगैरे करणार आहे, त्यावेळेस आपला जो पैसा आहे त्याची काय होणार आहे? आपली बचत होणार आहे. इन द सेन्स मीन्स आपण जर ई व्हेकल यूज करत असू, आपल्याकडे सोलार ने एनर्जी जनरेट करत असू, तर आपला जो खर्च आहे तो काय होणार आहे? एकदम मिनिमाइज होऊन जाणार आहे. म्हणजेच आपले पैसे वाचणार आहेत. म्हणून त्यांचं संवर्धन करण्याची गरज आहे. वी सेव्ह आवर मनी व्हेन वी सेव्ह एनर्जी. एक्झॅक्टली. जर आपण आपला पैसा वाचवायचा असेल तर आपल्याला एनर्जी बचत केलीच पाहिजे. वी रिड्यूस पोल्युशन व्हेन वी सेव्ह एनर्जी. जर आपण एनर्जीचा वापर केला नाही तर आपलं पोल्युशन कमी कमी होत जाणार. व्हॉट वी कॅन डू ऍट पर्सनल लेवल. आता वैयक्तिकरित्या आपण काय काय करू शकतो, घरी काय करू शकतो, पब्लिक मध्ये काय करू शकतो ते आपण पाहूया. ऍट होम वी शुड नॉट कीप लाईट्स अननेसेसरी स्विच ऑन. बऱ्याच लोकांना सवय असते विनाकारण लाईट चालू ठेवतो. आता सध्या इलेक्ट्रिसिटीचं बिल जास्त लागल्यापासून बंद करत असते, पण पहिल्या लोकांना सवय होती विनाकारण लाईट चालू ठेवायची, झोप येत नव्हती त्यांना अंधारामध्ये. रिड्यूस द एनर्जी युअर अप्लायन्सेस कन्झ्युम्स बाय अनालायझिंग स्टार रेटिंग्स. आपण पाहतो जे आपण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वगैरे घेत असतो, 3 स्टार 5 स्टार असे त्याच्यावरती स्टार रेटिंग असतं. जेवढं स्टार रेटिंग तेवढं काय करत असतात ते एनर्जी कमी यूज करत असतात. दुसरे त्याच्यामध्ये पॅरामीटर आहे, एक एनर्जी एफिशियंट मोटर असतात. त्या मोटर्स पण आपण यूज केले पाहिजे, ते कमी एनर्जी मध्ये वर्क करत असते. इम्प्रूव्ह युअर वॉटर हिटिंग एफिशियन्सी बाय रिड्यूस एनर्जी कॉस्ट. हे आपण करू शकतो. जसं की सोलार वॉटर आपण काय करू शकतो, सोलार वॉटर हीटर आपण घरावरती आपले बसवू शकतो. सोलार प्लेट्स वगैरे आपण लावू शकतो. घराची जी एनर्जी डिमांड आहे ते फुलफिल करण्यासाठी. इफ पॉसिबल आपण विंड टर्बाइन पण त्याच्यामध्ये प्लेस करू शकतो. आता पब्लिक प्लेसेस मध्ये आपण काय करू शकतो, स्विच ऑफ द फॅन्स अँड लाईट्स इन द प्लेसेस लाईक बस टर्मिनल्स अँड रेल्वे स्टेशन व्हेन नॉट नेसेसरी. तर जे फॅन्स वगैरे असतात, लाईट्स वगैरे असतात, गरज नसते तर आपण ते बंद करू शकतो. स्विच ऑफ द स्ट्रीट लाईट, गरज नसेल तर स्ट्रीट लाईट पण आपण बंद करू शकतो. बिग होर्डिंग्स लाइटिंग अप फॉर द फुल इव्हनिंग अँड नाईट्स आर अदर वेस्टेज ऑफ पॉवर विच कॅन बी अँड शुड बी अवॉइडेड. जे मोठे मोठे होर्डिंग्स असतात, जे लाईट्स वगैरे असतात, ते विनाकारण काय करत असतात, पॉवर वेस्ट करत असतात. तर ते आपण अवॉइड करू शकतो. ग्लोबल लेवलवरती आपण काय करू शकतो, एनर्जी स्ट्रॅटेजीज फॉर अ सस्टेनेबल वर्ल्ड. Necessary condition for socio-economic change to lead to a sustainable world must be included. First one, satisfaction of basic needs of the peoples, economic viability, self-relate, interdependence of nations, harmony with the environment. हे सगळे पॅरामीटर्स आपण ग्लोबल लेवलला करू शकतो. And energy strategies for future can be classified as immediate, mid-term and long-term. असे वेगवेगळे स्ट्रॅटेजीज आपण फॉलो करून ग्लोबल लेवलला जे एनर्जी कन्झर्वेशन आहे सस्टेनेबल वर्ल्ड साठी ते आपण करू शकतो. आता कुठल्या कुठल्या एनर्जी स्ट्रॅटेजीज ते आपण पाहूया. एनर्जी स्ट्रॅटेजी फॉर अ सस्टेनेबल वर्ल्ड, त्याच्यामध्ये मागच्या 3 पाहिल्या होत्या आपण, इमिडिएट, मीडियम अँड लॉंग टर्म. सो लेट्स स्टार्ट विथ द इमिडिएट टर्म स्ट्रॅटेजी. इमिडिएट टर्म स्ट्रॅटेजी मध्ये काय येतं, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ एक्झिस्टिंग ऍसेट्स. म्हणजे त्यांचा जो वापर आहे तो ऑप्टिमम लेवललाच करायचा आहे. इफिशियन्सी इन प्रोडक्शन सिस्टीम अँड रिडक्शन इन डिस्ट्रीब्युशन लॉसेस. जे प्रोडक्शन सिस्टीम आहे त्याची इफिशियन्सी हाय करायची आणि जे लॉसेस होत आहेत आपण ज्यावेळी डिस्ट्रीब्यूट करतो ते जे लॉसेस असतात ते आपल्याला काय करायचे, मिनिमाइज करायचे. प्रोमोटिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट, transfer and use of technologies for environmentally sound energy systems, rationalizing tariff structure of all energy products. हे सगळे पॅरामीटर्स हे आपण इमिडिएट टर्म स्ट्रॅटेजी मध्ये ऍप्लिकेबल करू शकतो. मिड टर्म मध्ये काय करू शकतो,
Demand management through conservation of energy, structural changes in economy, model mix in transportation sector, recycling. हे medium मध्ये आपण करू शकतो. A shift to less energy intensive modes of transport, shift to renewable source of energy. हे medium term मध्ये आपण sustainable development साठी यूज करू शकतो. लॉंग टर्म मध्ये काय काय करू शकतो? efficient generation of energy sources, improving energy infrastructure, creation of urban gas transmission and distribution network, improving energy efficiency in accordance with national socio-economic and environmental priorities, promoting of energy efficiency and emission standards, program for adopting energy efficient technology in large industries, deregulation and privatization of energy sectors, streamlining approval process and attracting private sector participation in power generation, transmission and distribution. And long-term strategies हे आपण एनर्जी स्ट्रॅटेजी सस्टेनेबल वर्ल्ड साठी यूज करू शकतो. आता याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते ओव्हर यूज ऑफ रिसोर्सेस, म्हणजे जे आपले रिसोर्स आहेत त्यांचा जास्त प्रमाणात वापर झाल्यावरती काय इम्पॅक्ट होणार आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये पहिला आहे ओव्हर यूज, ओव्हर एक्सप्लोरेशन ऑफ फॉरेस्ट. मग याच्यामध्ये काय होतं? With growing civilization, the demands of raw material like timber, pulp, minerals, fuel woods stood up, resulting in large-scale logging, mining, road building, and clearing the forest. मग आपण पाहतो पेपर इंडस्ट्री असेल त्याच्यासाठी काय लागत असतं किंवा फ्युएल म्हणून आपण लाकडाचा वापर वगैरे करत असतो. त्याच्यामुळे जे फॉरेस्ट आहे त्याचं मोठ्या प्रमाणावरती एक्सप्लॉटेशन झालेलं आहे. हा जो मोठ्या प्रमाणावर त्यांचा वापर होतो किंवा आपण पाहतो जशी जशी लोकसंख्या वाढते तसे तसे फॉरेस्ट जे जंगल वगैरे आहे त्यांची संख्या पण कमी होत चाललेली. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटवरती जे वाईट किंवा जे बॅड इफेक्ट पडत असतात ते आपण पाहिलं असेल. ओव्हर यूज ऑफ वॉटर रिसोर्स असेल, मग त्याच्यामध्ये पाहतो वॉटर विथड्रॉवल असेल, टेकिंग वॉटर फ्रॉम अंडरग्राउंड ऑफ सरफेस वॉटर रिसोर्सेस, त्याच्यामुळे ग्राउंड लेवलची जी वॉटरची जी क्षमता आहे ती कमी कमी होत चाललेली. वॉटर कन्झम्पशन मध्ये आपण पाहतो त्याच्यामध्ये आपण वॉटर रिसायकल करत नाही, एकदा यूज केलं की आपण डायरेक्ट ड्रेनेज मध्ये आपण सोडून देतो. हे झालं वॉटर रिसोर्सेसचा एक्स्ट्रा यूज करणे, ओव्हर यूज करणे. त्याच्यामुळे पण आपण फेस प्रॉब्लेम फेसेस करत असतो, कारण की आपल्याला माहिती 1% वॉटर फक्त आपल्याला यूज साठी अवेलेबल आहे. मिनरल रिसोर्सेसचा ओव्हर यूज मध्ये आपण काय बोलू शकतो? The minerals are extracted from Earth's crust. The rate of accumulation of minerals is very slow, but the rate at which the surface area of Earth is utilized for human activity, there is a drastic reduction in mineral resources. Also, environmental impact on mineral causes shortage. जे आपले ह्युमन ऍक्टिव्हिटी त्याच्यासाठी रिसोर्सेस साठी आपण काय करत असतो? मिनरल्स जे आहे त्याच्यामध्ये क्रस्ट पासून आपण ते एक्सट्रॅक्ट करत असतो. तयार होण्यासाठी भरपूर वेळ लागतो. सध्या त्यांचा वापर पाहता त्याचाही जास्त मोठ्या प्रमाणात वापर आपल्याला दिसत आहे. आणि लँड रिसोर्सेसचा ओव्हर यूज मध्ये पाहतो आपण जशी जशी लोकसंख्या वाढली तसा तसा एरिया पण आपल्याला जास्त लागतोय. मग त्यासाठी प्रोड्युसिंग फूड असेल, फ्युएल वूड असेल, त्याचा पण वापर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. मग याच्यामुळे काय होतंय, जशी जशी लोकसंख्या वाढते जसं जसं आपण पाहतो लोकसंख्या वाढते तशी राहण्यासाठी जागा वगैरे वाढते. त्याच्यामुळे पण लँडचा जो आहे तो ओव्हर यूज व्हायला लागला. जसे आपण कल्टिवेशन, मग आता जशी जशी लोकसंख्या वाढते तसं तशी ह्युमनची डिमांड वाढणार आहे. मग त्यासाठी आपण शेतीमध्ये वगैरे काय करत असतो? आपण फर्टिलायझर्स वगैरे यूज करत असतो, केमिकल्स वगैरे यूज करत असतो. त्याचाही मोठ्या प्रमाणावरती हार्मफुल इफेक्ट एन्व्हायरमेंट वरती पडत असतो. दिस इज नथिंग बट द यूज ऑफ रिसोर्सेस. Now see the energy conservation. Energy is needed for each and every work, so its conservation is also important. In today's scenario आपण पाहतो प्रत्येक कामासाठी आपल्याला एनर्जी लागते. इव्हन आपला हातातला मोबाईल असेल किंवा तुम्ही जे आता लेक्चर पाहताय तिथपर्यंत आपल्याला एनर्जी लागते. The different forms of energy are driving forces of today's technology world. So its proper use is our global responsibility. एनर्जीचा प्रत्येक फॉर्म आहे त्याच्यापासूनच आताचं जग आहे ते चालू आहे. त्याच्यात इम्पॉर्टंट फॉर्म आहे इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे त्याचा जो वापर करणे ही आपली एक ग्लोबल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ग्लोबल रिस्पॉन्सिबिलिटी कशी अचीव केली जाणार आहे? Starting from you, starting from us. Okay, so this is the end of today's lecture. Thank you.